नमस्कार. प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 257, 13 सप्टेंबर. कृष्णम वंदे जगद्गुरुम. आज दुसऱ्या दिवशी प्रथम भागवतात दक्षाच्या यज्ञाची कथा आहे. यज्ञ एकतर चांगल्या हेतूने करायला पाहिजे, दुसरे श्रद्धेने करायला हवा. वास्तविक श्रद्धा फार उच्च मानसिक व विकसित मनाच्या परिपक्वतेचे फळ असते. दक्ष यज्ञात या दोन्हींचाही अभाव होता. त्यामुळेच हा यज्ञ नीट किंवा धड झाला नाही, शेवटाच गेला नाही. शिवांच्या अपमानाने दुःखित होऊन सतीने स्वशरीर भस्मसात केल्यावर यज्ञभंग झाला. ही वार्ता शिवांना पोचली. ते संतप्त होतात, दुःखी होतात आणि स्वतःचे दुःख बाजूला ठेवून यज्ञपूर्तीसाठी पण महादेवांनीच पुन्हा मदत केलेली आहे. सकारात्मकता कोणत्या पातळीवर असू शकते हे दाखवलं आहे. शुभसंकल्प या वेदाज्ञेची ही सर्वोच्च अवस्था आहे. पुढे वेन राजाच्या कथेत लोकशाहीची चुणूक दिसते की राजाचा अति उपद्रव होतो. सगळी प्रजा शेवटी ऋषींना शरण जाते की काहीतरी करा या राजाचं म्हणून. तेव्हा ते राजेशाही विरुद्ध आवाज उठवला जातो. सर्व ऋषी त्याला समज द्यायला जातात, तर तो उन्मत्तपणाने त्यांच्यावरच डाफरतो. तेव्हा ऋषी त्यास नुसत्या हुंकाराने संपवतात. राजेपदासाठी वेनाच्या मृतदेहाच्या बाहूंचे मंथन करून एक जोडी निर्माण केली जाते. आणि म्हणजे शास्त्र किती प्रगट होतं की नुसता हाताचा भाग म्हणजे बाहू त्याच्यावर घुसळण करून त्याच्यातून उत्पत्ती झालेली एका जोडीची. आणि त्याच्यातनं इतकी मंत्राची ताकद असते. ती जोडी म्हणजे राजा पृथू आणि महाराणी अर्ची. खुशामत करणारे सगळीकडेच असतात, तसे तेही पुढं सरसावतात. तेव्हा लगेच पृथ्वीराजा त्यांना फटकारतो. अरे मी काही गुण सिद्धच केले नाही आहेत, तर माझे गुणांचे कसले वाहवा करताय, मला सिद्ध तर करू दे. राजा पृथूने पहिल्यांदा पृथ्वी पादाक्रांत केली, सखल केली, समतल केली. एकीकडे गावे, वसाहती, पाणीसाठे, तट, गढ्या हे सगळ्यांचे त्याने नियोजन चालू होते. आणि म्हणून पृथ्वी हे नाव त्याच्यावरूनच पडलेलं आहे. आणि दुसरीकडे आपला मुलगा प्राचीन बर्ही यालाही त्यांनी सांगितले की सत्ता आणि संपत्ती हे तुला मिळणारे ओघानेच, पण ते टिकवायचं अक्कल पाहिजे ना. मग त्यासाठी तुला ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. आणि ज्ञान आणि सौजन्य हवेच हवे, आणि ते तपानेच मिळते हे त्यांनी राजांनी स्वतः सांगितलं. आणि फाजील लाड न करता घराबाहेर शिक्षणासाठी पाठवलं. नित्य नव्या समस्यांशी सामना केल्याशिवाय तप फलद्रूप होत नसते हे त्यानेही उत्तम तप केले. पुढे पुरंजय हा जीव तर अविज्ञात सखा अंतरात्मा यांची लाक्षणिक कथा आहे. प्रत्येक चुकीच्या वेळी अंतरात्मा आपल्याला जाणीव देत असतो की आपण चुकतोय ते, पण जीव त्याला धुडकावून लावतो. कारण दिसणारा लाभ आपल्याला भुरळ घालत असतो. भीषण अधिपतीत पण सगळे संपल्यावर त्याने स्वाध्याय केला, म्हणजे त्यांच्या कथेमध्ये पुरंजयाच्या आणि अविज्ञाताच्या. आणि मग अविज्ञाचा सल्ला मानला आणि उन्नत झाला हे कथा सांगते. पुढे प्रातस्मरणीय वृषभदेव स्वतःच्या पुत्रांना उपदेश करतात की आजही आचरणात आणण्यासारखं आहे. म्हणजे त्यात त्यांनी व्यावहारिक धैर्य, उद्योग, प्राप्त परिस्थितीशी 2 हात मिळवणी करण्याची हिंमत हे सगळं सांगितलं आहे. आणि त्याच्याच जोडीला भक्ती हवी, सत्संग हवा, प्रभू प्रित्यर्थ काम करण्याची शक्ती, वृत्ती तयार हवी, असं विस्तृत मौल्यवान सल्ला दिलेला आहे. त्यांचा एक पुत्र भरत, त्याच्यामुळे आपल्या देशाला भारत नाव पडले. त्याने योग्य वेळी सर्वसंग परित्याग केला. साधना पण उत्तम होती. शेवटी हरणाच्या पाडसात मन अडकल्याने मोक्ष त्याचा 2 जन्म पुढं गेला. पण पूर्वस्मृती जागरूक राहिल्यामुळे जगतसंबंध विच्छेदात त्याने पुढच्या जन्मामध्ये यश मिळवलं. आणि रहुगण राजाला आत्मज्ञान येऊन तो पंचत्वात विलीन झाले. म्हणजे जड भरताची कथा पुढच्या अध्यायात येते आणि हे सर्व चरित्र त्यात आहे. ही कथा या चरित्रात सत्य, अहिंसा, तप, कर्म, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, दया, पवित्राचरण सर्व संलग्न आहे. त्यानंतर शुकदेवांनी नवनारायण, नवखंड, नवद्वीप, सप्तपाताळ, सप्तस्वर्ग, सप्तऋषी, सखोल खगोल आणि भूगोलाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर ज्या लहान मोठ्या चुका आपण करत असतो,
जगताना बेफिकिरीने करतो त्याचे कसे पापात रूपांतर होते, कोणत्या चुकीला कोणचे म्हणजे नरक यातना भोगाव्या लागतात, हे वर्णन आलेले आहे. ते इतकं भयानक आणि विस्तृत आहे, बिभत्स आहे की आपला ऐकून थरकाप उडतो. त्याने यच्चयावत जीवाच्या अंतःकरणाचा थरकाप होतो आणि तो स्वाध्याय करायला प्रवृत्त होतो. इथे दुसरा दिवस संपतो. धन्य सत्कर्म आणि धन्य भागवत कथा. नमस्कार.